इतके माणूस घाणे लोक असू शकतात. मला खरंच हे म्हणजे तुम्ही ती डिझायनर आहे, ती मुलगी काहीतरी धडपड करते, एवढा लांबचा प्रवास करून इथं मुंबईमध्ये येते आणि तुम्ही तिला घरी आल्यानंतर साधं तुम्ही पाणी देत नाही, तिच्यासमोर तंगड्यात आणून बसताय, जेवताय आणि तिला जेवायला विचारत नाही. आपल्या घरात आल्यानंतर आपण साधं तुम्हाला विचारतो ना कोणाला. आणि ती अक्षरशः जेव्हा दोनदा माझ्याकडे आली तेव्हा ती पावसात भिजलेली होती. मग मी तिला ते खायला हे दिलं, म्हटलं नाही तू जेवण करून. तर म्हणून 7 वाजता, मी तर 7 वाजता जेवतो, सकाळी 10 आणि 7 वाजता. म्हणून माझी जेवायची वेळ तू जेवून जा. तिला ते एकदम डोळ्यात पाणी आलं आणि तिला तो बांधच फुटला, मग रडायलाच लागेल. सर असं कोणी करत नाही, मला हे असं अनुभव आले जेवतानाही समोर असे. म्हणजे किती निष्पणा म्हणायचा आर्टिस्टचा. आणि तुम्ही दाखवताना मग बाहेर दाखवता की माझी ही गाडी, माझी ही लाईफस्टाईल, कशाला कुठं दाखवायला. तुम्ही तुमच्या दारात आलेला, तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांचीच नीट वागत नाही आणि कॅमेऱ्यामध्ये तुम्ही तुमची लाईफस्टाईल काय त्याला जाळायचे ते लाईफस्टाईल तुमच्या. आता ज्या स्वतःला सौंदर्याची खाण समजतात अशा अभिनेत्रींनी तिचे ओढणीचे पैसे, तिच्याकडनं ड्रेस घेतले तेही नाही तिला दिले. म्हणजे तुम्ही तुमच्या मेकअप वरती, स्पावरती हजारो रुपये खर्च करता आणि तुम्ही ज्यांच्याकडनं ड्रेस घेता त्यांना तुम्ही एक नवीन आहे म्हणून तिला पिळवणूक करता. हे का ना. आणि मग दाखवायचं मदर्स डेला ह्याला की माझं किती प्रेम आईवर, कशाला खोटं. आणि आई बहिणीवरनं शिव्या द्यायच्या. हे किती नाटकीपणा आहे. म्हणजे मला वाटतं की त्यांनी स्वतःला कधीतरी आरशात बघावं की आपण कसं काय बोलतो बाहेर, आपण काय आपली आपल्याला तरी लाज वाटली पाहिजे ना. आत एक बाहेर एक, कशाला ही इमेज. आणि लोकांना काय ना ह्यांची त्या इमेजला बोलतात ना, हे असं आहे.